मातोश्री, सुनबाई, घातलं महाराजांच्या कानावर. काय म्हणाले महाराज? सांगा सुनबाई, आम्ही फार उतावीळ आहोत. मातोश्री अहो, आणि आम्हाला ठावे आहे तुमचा शब्दांशब्द ते ऐकतील आणि खरा हे मानतील. आता आमची काळजी मिटली. जाऊ दे, करू दे कोणाला किती कागाळी करायची ते. मातोश्री आम्ही नाही पोहोचू शकलो महाराजांपर्यंत. का? आणि तुम्हाला कसली अडचण आली? आम्ही तिथे जाणार तोच थोरल्या मातोश्री तिथे आल्या. त्यांनी थांबवलं आम्हाला. अगं बाई, पण तुम्ही कशाला थांबलात? मग काय करणार आम्ही? त्या म्हणाल्या आम्हाला भेटायचंय महाराजांना, तुम्ही नंतर या, आणि गेल्या. मातोश्री, आम्हाला खूप काळजी वाटते. काही होणार तर नाही ना? काही होणार नाही, पण त्यांनी शंभूराजांच्या काळजीपोटी काही सांगितलं तर ही भीती वाटते. महाराजांच्या एखाद्या सवालावर त्या भांबावूनही जातील आणि मग विपर्यासही होईल. म्हणजे होऊ शकतो. मग आता आता वेळ दौडून चालणार नाही. आणि अशा मोक्याच्या वेळी रीतभात फार सांभाळत बसू नका. थेट बोलत चला. महाराजांकडे? हो, महाराजांकडे. आम्ही येतो तुमच्या सोबत. आता यावंच लागेल. बोला राणी साहेब, स्पष्ट सांगा. स्पष्ट सांगण्यासारखं असं काही नाही. शंजिऱ्याच्या मोहिमेत आम्हाला अपयश आलं म्हणून तर तुम्ही अस्वस्थ झाला नाहीत ना? ते तर आहेच, पण शंजिऱ्याकडे रवाना होण्या अगोदर आम्ही आपणास बजावलं होतं. आऊसाहेबांच्या नजरेनं सर्वत्र लक्ष ठेवा. कुठे काही कमी जास्त वाटलं तर स्वतः चौकशी करा सांगितलं होतं ना? जी, आम्ही आपल्या या शब्दानंतर वागलो मात्र तसेच. कुठे उणे अधिक वाटले तर चौकशीही केली. महाराज, माफी असावी. बाहेर सुडणीच पंत आलेत. बेटीची इजाजत मागत आहेत. तानाजी पंत? पण त्यांची प्रकृती बरी नाही असं आमच्या कानी आलंय. पण काय निरोप देऊ त्यांना? काहीतरी महत्वाचं काम असणार. त्याशिवाय ते येणार नाहीत. आणि तेही प्रकृती बरी नसताना. बसा म्हणावं, आम्ही येतो. जी. असं काय तातडीचं काम आलं असेल? गोदावरीचे कामी असेल. गोदावरी? हा हा, गोदावरी तानाजींची मुलगी. ती आलीये का इथे? हो, कित्येक दिवस माहेरीच आहे. आमच्या या धांदलीमुळे कोणाच्या भेटीगाठीच होत नाहीत. त्याच संदर्भात भेटायचं असेल. असं? ठीक. या अनाजी पंत, या बसा. बरं, प्रकृती कशी आहे आता तुमची? ठीक आहे महाराज. बसा. नको महाराज. बरं, आणि यांचा परिचय? हे तुमचे जावई तर नाहीत? जी महाराज. महाराज, आमच्या हातून एक प्रमाद घडलाय. छत्रपतींकडे येताना कमरेला शस्त्र ठेवण्याचा रिवाज आम्ही मोडलाय. आम्हाला माफी द्यावी. अनाजी, आज काय चाललं आहे?
महाराज, ही तलवार मी आपल्या पायावर वाहत. पंत, ही तलवार पायाशी ठेवू नका. असू द्या ती कमरेला. नको. एवढी सामर्थ्य, एवढी हिंमत या सुरनिसाच्या हातात नाही राहिली. आम्हाला सेवेतून मुक्त करा. अचानक आमच्याकडून काही कसूर झालीये का? नाही, बिलकुल नाही महाराज. अहो, देव कधी चुकतो का? नाही, आज मी जे आहे ते आपल्यामुळं 2 घास सुखाचे खातोय. खाल्ले, आम्हाला जो मान मरातब मिळाला याची जाणीव आहे महाराज. अनाजी, मग डोळ्यात अश्रू कशासाठी? काय झालं? काही नाही, आपले असेच. आमची आज्ञा आहे, तुम्हाला खुलासा द्यावा लागेल. काय खुलासा देऊ महाराज? खरं तर खुलासा देण्यासारखं काही नाही. पंत, आमची आज्ञा समजा. बोला, साफ साफ बोला पंत. महाराज, जे घडलं त्यात कुणाचा कसूर नाही. आणि आमची तक्रारही नाही. कसूर नाही म्हणजे कोणाच्या तरी हातून कसूर घडलाय. कसूर आमच्या नशिबाचं, दुसरं काय? महाराज, इजाजत द्यावी. चला जावे बापू. अहो पण गोदावरीला पळवून नेल्याचे सांगायचं नाही. जावे बापू, जरा सबुरीनं. ही वेळ नाही आणि जागाही. अहो पण गोदा. जावे बापू, काय बोलताय ते? विशेष असं काही नाही. महाराजांनी यात लक्ष घालू नये. आम्ही लक्ष देऊ नये अशी कोणतीही बाब स्वराज्यात नाही. बोला तुम्ही. महाराज, पंत, थांबवू नका त्यांना. महाराज, आपल्यासारखे राजे लाभणं हे. मुद्द्यावर या. महाराज, आपल्या छायेत वाढलेली माझी पत्नी गोदावरी, तिला घरातून पळवून नेली. कोणी? कोणी? महाराज, तसं सांगणं कठीण आहे, पण पुरावा वाटेल असा एक शेला सापडलाय माझ्या सासूबाईंना गोदावरीच्या दालनात. आणि महत्वाचं म्हणजे तो शेला ओळखीचा आहे. महाराज, क्षमा असावी. बोलण्याची इजाजत आहे. आरोपांची शहानिशा करावी. कारण आरोप युवराजांवर आहे. युवराज? आमचे युवराज?
युवराज 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 पहिलं घोडं माघारी फिरवा. काय झालं राय? युवराज गडावर तुमच्याबद्दल काय बी वगाळ वगाळ बोलते ती. आमच्या विषयी वंगाळ? महाराजांच्या पण कानावर घालणाऱ्यांनी घातले. काय रायप्पा? तुम्ही घोडं माघारी फिरवा. आता सुरनीस आणि त्यांचा तो बनेल जावाय महाराजांनी भेटा गेलता. रायप्पा, आम्ही गडावर जाणार म्हणजे जाणार. आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. ते कुणी काही कानावर घातलं म्हणून महाराज काय हलक्या कानाचे आहेत? युवराज आता कसं सांगावं? रायप्पा, अरे बाबा, आम्ही काहीच गैर केलं नाही तर आम्ही चिंता कशाला करू? आणि तू तरी काय असल्या बागुल बुवांना घाबरलायस? हो माग. आम्ही पुन्हा एकदा निक्षून विचारतो आहोत, खरं आहे हे? जी महाराज. यातील एक शब्द खोटा ठरू नये. जगदीश्वराची शपथ महाराज. तुम्हाला कल्पना असेल नसेल, पण हे आऊसाहेबांच्या स्वप्नातलं स्वराज्य आहे. इथे माया भगिनी जर सुरक्षित नसतील तर या जगाच्या पाठीवर त्या कुठेही सुरक्षित असू शकत नाहीत. या अशा स्वराज्याच्या प्रथम युवराजांच्या हातून असा प्रमाद घडण्याची नुसती शक्यता वर्तवणं म्हणजे आऊसाहेबांच्या संस्कारांवर, युवराजांना वाढवणाऱ्या मातांच्या मायेवर आणि आमच्या तर अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. स्वराज्याच्या राजधानीच्या पायथ्याशी जर अशी घटना घडत असेल तर हा रायगड कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होईल. महाराज आमची काहीही तक्रार नाहीये. युवराज हे उद्याचे आमचे स्वामी आहे. घडू शकेल वय पाहता. कसल्या वयाच्या गोष्टी करतात अनाजी? स्वराज्यात जर आरोप सिद्ध झाला तर इकडे कोणीही युवराज नाही का राजा नाही, सगळे समान आहेत. या तुम्ही. कावेरीबाई वाट बघत असते. आणि हो, त्यांना सांगावं, गोदावरी ही आमच्या मुलीसारखीच आहे आणि तिला न्याय हा मिळणारच. स्वराज्यात बदंमल अत्याचार करणाऱ्यास काय शिक्षा होते हे रयत चांगलंच जाणते. आणि अफवांच्या पिकांना पाणी घालणाऱ्यासही टकमकटोक दाखवलं जातं हेही रयत जाणते. महाराज, आम्हास एकांत हवाय. महाराज, परंतु आपण काहीच खाल्ले नाही. या गोष्टीने आमचं पोट भरलं. इच्छा नाही आम्हाला. या तुम्ही. आणि आमच्या महालाकडचा राबता थांबवा. कोणालाही आज सोडू नका. थोरल्याबाई साहेब सुरनीस आले होते. हो. अगं बाई, बोलणं झालं महाराजांशी. हो. आरोपाची राळ उडवली असणार. आम्ही महाराजांना भेटतो. आम्ही त्यांना सगळं सांगतो. सुनबाई सांगतील. महाराजांनी एकांत मागितलाय. अरे देवा. बेअदब माफी असावी महाराज. आलेली खबर तितकीच महत्वाची आहे म्हणून ती आपल्या कानी घालावी अशी गरजेचे वाटले म्हणून आलो. महाराज, जंजिऱ्याच्या मदतीला येणारी मोगलांची रसद आपल्या युवराजांनी. आम्ही एकांत मागितला होता. आपणास ठावे नव्हते. आमचा शब्द सदर आणि मंत्रीच पाळणार नसतील तर इतरांकडून आम्ही काय अपेक्षा ठेवायची?
प्रत्यक्ष रायगडावरच आमचा शब्द ओलांडण्याचं धाडस केलं जातंय. आमच्या समोर हे असं चाललंय. मग आमच्या अपरोक्ष तर काय काय घडत असेल याची पूर्ण कल्पना आली आहे आता आम्हाला. माफी असावी महाराज. निराजी पायास अडसर आहे. तसं नाही महाराज. मग महाराज, स्वराज्याच्या कामकाजास आपण नेहमीच प्राधान्य दिलंय आणि आलेली खबरही तितकीच महत्वाची होती. म्हणून ही बेअदबी. आमच्या एकांताचा आदेश मोडलात. वर्दी न देता आमच्या महाली आलात. आमचे मंत्रीगण इतके बेजबाबदार आहेत, आश्चर्यच आहे. कसूर माफ महाराज. येतो आम्ही. पण ती खबर कितीही महत्वाची असली तरी ह्या क्षणी आम्ही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. या पण आणखीन एक सक्त ताकीद. आम्हाला एकांत हवाय. कोणालाही, अगदी कोणालाही भेटण्याची आमची इच्छा नाही. बाहेरचा राबता थांबवा आणि याकडे स्वतः जातीनं लक्ष द्या. जी. विराजी काका, महाराज महालीच आहेत ना? होय युवराज, पण कधी एकदा महाराजांना भेटतो असं झालंय आम्हाला. युवराज, विराजी काका, आम्ही सिद्धीची रसद मारली. 500हून जास्त बंदुका जप्त केल्या. जप्तीचा माल येईलच एवढा. सदरेवर सांगून त्याची मोजदाद करून घ्या. आम्ही आबासाहेबांना भेटतो. युवराज, महाराजांच्या महालाकडे जाण्यास कुणालाही परवानगी नाही. म्हणजे महाराजांचा तसा आदेश आहे. महालाकडे येणारा राबता बंद करा म्हणून. आदेश सर्वांसाठीच आहे, युवराजांसाठीही. सगळ्यांसाठी असेल, पण आमच्यासाठी नाही. आपल्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. बिलकुल नाही. विराजी काका, आम्ही युवराज म्हणून नाही, त्यांचा मुलगा म्हणून त्यांना भेटायला चाललो आहोत. महाराजांना एकांत हवाय. विराजी काका, आमचे आबासाहेब आमच्यापासून एकांत मागतील? उलट त्यांना आमची आणि आम्हाला त्यांची सोबत ही हवीच असते. युवराज ऐकावे. आदेश भंग झाला तर महाराज चिडतील. विराजी काका, मगाशी गडावर येताना रायप्पानाही आमचा घोडा अडवला. त्यानेही काही गोष्टी सांगितल्या आम्हाला, आणि म्हणूनच महाराजांना भेटणं गरजेचं आहे. वेळीच भेटलो नाही तर त्यांना त्रास होईल. जे रायप्पाला सांगितलं तेच तुम्हाला सांगतो निराजी काका. आमचे आबासाहेब त्यांच्या शंभू बाळाला कधीच अंतर देणार नाही. खरा युवराज, पण नका जाऊ. उपयोग होणार नाही. विराजी पंत, बाजूला व्हा. जिद नका करू. महाराज आत घेणार नाहीत तुम्हाला. शंका वाटते तुम्हाला? मग या आमच्या सोबत. स्वतःच्या डोळ्याने पहा. बघितलं? दरवाजा उघडा आहे. आमच्या आबासाहेबांच्या महालाचा दरवाजा आमच्यासाठी बंद असूच शकत नाही.